बल्लेबाज। पहली गेंद आओ, देखा ना ताओ, खेल दिया उसे सीधे बल्ले से लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर 6 रन। लेकिन फिर से एक बार रोशन, ओ अच्छा मौका था, सुनहरा मौका। ऐसे मौके बार बार नहीं आते और एक जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज वैभव को ऊपर वाले का साथ यहां पे मिला, तकदीर का साथ यहां पे मिला। ऊपर वाले का शुक्रिया अदा किया। जब ऊपर वाला साथ हो तो डरने की क्या बात हो, यही दिल और दिमाग में अपने सोचते हुए वैभव जैसे वैसे 1 रन मुकम्मल कर लिया। वैभव पहुंचे 7 पर और टीम का स्कोर 7 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। रोशन फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पे नीलेश से सामना करेंगे स्ट्राइक एंड पर। राइट आर्म राउंड विकेट, दौड़ पड़े रोशन। पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ लाने की कोशिश की थी, मगर बहुत ही बाहर की गेंद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। 8 रन बिना कोई नुकसान। पहला ओवर प्रगति पर रोशन पुरजोर कोशिश करते हुए कि यहां पे कुछ विकेट चटकाया जाए। जी हां, इस मरतबा अपने कंधों का बखूबी इस्तेमाल करते हुए अंतिम क्षणों पर अपने कंधों को एक झटका देते हुए नजर आ रहे हैं। हालांकि 2-3-4 कदमों का रनअप, मगर पेस देखिए, बल्लेबाज को प्रभावित करने की कोशिश। पहली गेंद हालांकि ओवर पिच कर गए थे, वैभव ने उसका फायदा उठाया था, मगर उसके बाद अपने आप को उन्होंने संभाला है जरूर। फिर से एक बार नीलेश कुछ सोचते हुए, बल्लेबाज के दिमाग को पढ़ने की कोशिश करते हुए फिर से एक बार दौड़ पड़े। जी हां, इस मरतबा पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया। डीप पॉइंट खाली है, मगर वहां पे इस मरतबा देखिए तकदीर का साथ नहीं मिलेगा। जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा और ये डेड बॉल करार दिया अंपायर जी ने। अच्छा निर्णय मैं कहूंगा। एक रन नहीं, 2 रन नहीं, 4 नहीं, सीधा डेड बॉल करार दिया। ये भी निर्णय सर आंखों पर, क्योंकि हालांकि 4 रन भी मिल सकते थे। तो चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, रनों की संख्या हो चुकी है 9 रन। फिर से एक बार गेंदबाज रोशन अपने दिमाग का इस्तेमाल करते हुए कि बल्लेबाज को किस तरह से यहां पे फंसाया जाए। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद टप्पा खाने के बाद उछल रही थी, मारने का प्रयास किया था, उस गेंद का पीछा भी किया था, छेड़खानी करने की कोशिश की थी, मगर गेंद तक नहीं पहुंच पाए। आखिरकार अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 10 रन। 10 पर बस नहीं करना होगा, 10 का दम दिखाना होगा। फिर से एक बार रोशन, राइट आर्म राउंड विकेट। ओहो, इस मरतबा लाजवाब स्ट्रोक पुल कर दिया। हालांकि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, मगर उसे पूरी तरीके से 30 गज का फायदा। चौदह रन हो चुके हैं। पहला ओवर प्रगति पर थोड़ा सा महंगा ओवर यहाँ पे घटता हुआ। रोशन इस बीच थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई, बैकफुट पर गए, खेलने के लिए जगह बनाई,
फायदा उठाया नीलेश ने, आओ देखा ना था, खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए इस मर्तबा। छलांग लगाकर जा पहुंची है 28 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा खासा ओवर घट रहा था, थोड़ी सी नजर लग गई, ओवर पिच गेंद कर गए, उसका खामियाजा भुगतना पड़ा। फिर से एक बार इस बीच बहुत ही अच्छी गेंद, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे बैकफुट पर जाकर अच्छा स्ट्रोक जरूर खेला था, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या फिर से एक बार धीरे धीरे आगे सरकती हुई 29 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 29 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। अगली गेंद शुरुआत की एक लंबा रनअप 15-20, ओहो लाजवाब, बेमिसाल, कमाल और धमाल गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 6 रनों के लिए। यहां पे रंग बिखेरती हुई मैच में फिर से एक बार रोमांच भरती हुई। पहले ही दोनों भी बल्लेबाजों ने, पूरे टीम ने यहां पे जान, बड़े स्ट्रोक ही खेलेंगे, रिस्क उठाएंगे और रिस्क उठाने का फायदा यहां पे मिलता हुआ। फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर, मगर फील्डर वहां पे मौजूद थे।
जरा शांतता बाळगा मित्रांनो. और इसी के साथ ओवर की समाप्ति. पहले ओवर में 21 रन खर्च किए थे गेंदबाज रोशन ने, मगर उसके मुकाबले में ये ओवर थोड़ा सा अच्छा घटता हुआ क्योंकि इस ओवर में 15 रन खर्च किए हैं गेंदबाज आशीर्वाद ने. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक जी मुझे बताते हुए अभिजीत मेरे गुणलेखक मुझे बताते हुए 36 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, यानी 28 के औसत से रन यहां पे बनते हुए, जो कि एक बहुत ही लाजवाब, बहुत ही सुनहरा, बहुत ही मजेदार यहां पे स्कोर मुझे नजर आता हुआ. नए गेंदबाज इस बीच अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. सचिन नाम ही काफी है, जिसके अंदर सच है वो सच इन. सचिन का ये पहला ओवर. बाएं हाथ के गेंदबाज लेफ्ट आर्म. ओहो, लहराती हुई गेंद, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, उसे अपने घुटने के बल जाकर स्वीप करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल करती हुई नजर आई. इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ फिर से एक बार 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या आगे सरकती हुई 37 रन ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट के नुकसान पर एकमात्र जो विकेट गिरा है सलामी बल्लेबाज वैभव का. उसके बाद इन दोनों भी बल्लेबाजों ने यहां पे अपनी पारी को बखूबी संभाला है. ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, मगर सचिन उस गेंद के नीचे आने के बावजूद उस कैच को लपक नहीं पाए. मगर यहां पे देखिए, बचपन में कंचे जरूर खेले होंगे और डॉक्टर रोशन पाटिल अगर आज डॉक्टर है मगर बचपन में जरूर यहां पे कंचे खेले होंगे. क्या निशाना था, लाजवाब निशाना. और इसी के साथ रनआउट के रूप में और एक बल्लेबाज पैवेलियन पर जाते हुए. और इसी के साथ हम देख सकते हैं ये तीसरे ओवर में सचिन जो गेंदबाजी कर रहे हैं. ओवर पिच गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलनी हुई गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया. गेंद हवा में चली गई थी और कैच छूटा, मगर फिर भी कमाल की फील्डिंग और कमाल का थ्रो. इसी वजह से बल्लेबाज को वापस जाना पड़ा. अगली गेंद सचिन की. जी हां, इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी और बाहर की तरफ निकलती हुई. बल्लेबाज उसे मारना चाहते थे. अक्रॉस द लाइन आड़े बल्ले की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. और अंपायर जी ने नो बॉल करार दिया. जी हां, ये नो बॉल है. मैं बताता हूं ये कैसे है. देखिए, एक फील्डर हम देख सकते हैं कि शॉर्ट लॉन्ग लेग की दिशा में, शॉर्ट लेग की दिशा में और एक शॉर्ट फाइन लेग की दिशा में, और उसी के साथ एक बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, और वो 3 वहां पे फील्डर अगर होंगे तो नो बॉल जरूर करार दिया जाएगा. और अंपायर जी का ये सही निर्णय और लॉ नंबर 21 के जरिए से यहाँ पे नो बॉल करार दिया अंपायर जी ने. और फ्रीड भी रहेगा, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम. 1 रन भी यहां पे मिलेगा और गेंद भी मिलेगी. जी हां, इस मर्तबा फ्रीड था. कोई यहां पे झिझक नहीं थी, आउट होने का कोई डर नहीं था. गेंद बल्ले का बाहरी सिरा लिया था. पहले स्लीप में गेंद ट्रैवल कर रही थी, मगर अच्छी फील्डिंग वहां पे फ्लाई स्लीप की दिशा में 1 रन यहां पे जुड़ता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या जा पहुंची है 40 रन. 2 विकेट के नुकसान पर 40 रन हो चुके हैं. ये तीसरा ओवर जारी है. थोड़ा सा यहां पे जो वक्त है उसको यहां पे गेंदबाजी या बल्लेबाजी करनी होगी. और इस मर्तबा लेग स्टंप के बाहर भटके सचिन
अंपायर जी का इशारा फिर से एक बार वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ 41 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही मजेदार मैच, बहुत ही रोमांचकारी मैच ये होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। हालांकि बल्लेबाजी बहुत ही बढ़िया हो रही है, मगर गेंदबाज भी जद्दोजहद करते हुए, मेहनत करते हुए कुछ हद तक यहाँ पे सफल। और इस बीच फिर से एक बार गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद फिर से एक बार फ्लाई स्लिप की दिशा में जा रही थी। वहां पे जब तक फील्ड हो तब तक चतुराई के साथ दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए एक रन मुकम्मल कर लिया। और इस एक रन के साथ रनों की संख्या 42 रन, 42 रन ऑन स्कोर बोर्ड। इस ओवर के बाद और एक ओवर आना बाकी है, यानी तकरीबन हम कह सकते हैं कि ये रनों की संख्या 60 रन तक, यानी प्रोजेक्टेड। इस मरतबा गेंद हवा में और ये आसान सा कैच लपकने में कामयाब, और ये तीसरा झटका। स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, तीसरा ओवर जारी है। तीसरे ओवर की कुछ गेंदें आना बाकी, मगर पहले ओवर में काफी प्रभावित किया था बल्लेबाजों ने, 21 रन जोड़े थे। दूसरे ओवर में 15 रन आए थे। उसके मुकाबले में ये सचिन का ओवर बहुत ही किफायती और बहुत ही कंजूस घटता हुआ। फिर से एक बार सचिन, जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद, फॉलो थ्रू में सचिन उसके नीचे आते हुए बल्लेबाज बयालीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया स्कोर मुझे नजर आता हुआ। इस ओवर में सचिन ने काफी हद तक बल्लेबाजों को रोकने की कोशिश की, उसमें काफी हद तक सफल भी रहे। मात्र 6 रन खर्च किए सचिन ने, और इसी वजह से कुछ हद तक यहाँ पे रोक लगाने पर कामयाब रहे। अब अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर लेके आए हैं नए गेंदबाज आशीर्वाद। पहला ओवर काफी महंगा घटा था, मगर फिर से एक बार यहाँ पे अपने आत्मविश्वास को इकट्ठा करना होगा और अपनी कलात्मकता, अपनी गुणवत्ता यहाँ पे दिखानी होगी। सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल। जी हाँ, इस मरतबा पहली गेंद फिर से एक बार ओवर पिच गेंद का फायदा उठाया, बॉलर के सर के ऊपर से खेल दिया, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से सीमा रेखा के बाहर। से निकलता हुआ ये पहला छक्का, बहुत देरी के साथ, देरी के बाद ये आया हुआ एक बड़ा स्ट्रोक हमें देखने को मिला इस छक्के की साइड। इस बीच अच्छा स्ट्रोक जरूर, मगर कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में जाता हुआ, ट्रैवल करता हुआ, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाने पर मजबूर कर दिया वहां के फील्डर ने। इस एक रन के साथ रनों की संख्या 49 रन, 49 रन ऑन स्कोर बोर्ड। आशीर्वाद ने पहले ओवर में 15 रन खर्च किए थे। अब अंतिम जोरदार प्रहार, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद, फिर से एक बार हवाई फायर 6 रनों के लिए। बड़ा स्ट्रोक फिर से एक बार हमें देखने को मिला।
ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा। फिर से एक बार उसी रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद। बल्लेबाज का नाम देखिए रोहित, और उस नाम में ही बड़ा दम है। लगातार 3 छक्के लगाने का यहाँ पे एक सुनहरा मौका। लगातार 2 छक्के तो आए हैं, और ऐसा कारनामा अर्थात पांड्या के बल्ले से हमने देखा। मगर इस बीच अच्छी गेंद और गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। अच्छी विकेट कीपिंग का प्रदर्शन, और रोहित बैक टू द पैवेलियन। लगातार 3 छक्के लगाने का जो एक रिकॉर्ड है वो भारतीय टीम में, आप हैरान रहेंगे मैं अगर नाम बताऊंगा, क्योंकि जी हाँ जरूर मैं रनों की संख्या बताऊंगा। 61 रन हो चुके हैं। लगातार 3 छक्के अर्थात हार्दिक पांड्या को लगाते हुए हमने देखा था, और हम अपेक्षा करते हैं कि वीरेंद्र सहवाग लगा सकते हैं, युवराज लगा सकते हैं। मगर ये बताता चलूं मैं कि लगातार 4 छक्के लगाए थे जहीर खान ने, और गेंदबाज भी बहुत ही बढ़िया गेंदबाज थे। वो गेंदबाज थे हेनरी ओलोंगा फ्रॉम जिम्बाब्वे। तो इसी के साथ फिर से एक बार देखिए, आहा बहुत ही बढ़िया स्लॉक स्वीप, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। कारपेट के सहारे उसे खेल दिया था डीप स्क्वायर लेग की दिशा में। अच्छी फील्डिंग, मगर फिर से एक बार वहां पे खराब थ्रो के कारण जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 63 रन ऑन अ स्कोरबोर्ड। ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी 4 ओवर की समाप्ति। शुरू होता है, तब तक मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा। इथे पाहिलं रसायनी संघाने ज्या पद्धतीने टॉप गिअरची फलंदाजी केली, म्हणजे सुरुवातीपासून आक्रमकता जी दाखवली ना, आक्रमकता कशी असावी, म्हणजे इथे बरेचसे डॉक्टर्स वेगवेगळ्या वयोगटातले आहेत। डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोणाला 1970च्या दशकातला वेस्ट इंडिजचा संघ आवडत असेल, कोणाला 80च्या दशकातला भारतीय संघाचा कपिल देव, सुनील गावस्कर यांनी बनवलेला संघ सुद्धा आवडत असेल, कोणाला 90च्या दशकातला ज्यांनी खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन संघाने जो 1 दशक आणि त्याही पेक्षा अधिक काळ ज्या पद्धतीने
जागतिक क्रिकेटवर वर्चस्व राखलं तो संघ आठवत असेल, किंवा अलीकडच्या भारतीय संघाचा दबदबा मानणारे सुद्धा बरेच वर्ग या ठिकाणी असेल. परंतु ज्या वेळेला दादा संघ म्हणतो किंवा त्यातले खेळाडूंचा दरारा आपण म्हणतो, त्या द सोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे असते मेहनत, प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द. आपल्या खाजगी आयुष्यात बऱ्याच वेळेला हे दाखवलेलं असतं. ॲज अ डॉक्टर्स बऱ्याच वेळेला आपण तब्बल 24 तासांची सुद्धा बऱ्याच वेळेला ड्युटी सुद्धा केलेली असते. आणि अशा अनुषंगाने आज मैदानामध्ये ती आक्रमकता मैदानात फलंदाजीच्या रूपाने जी रसायनी संघाने दाखवली ती पेड संघ दाखवणार का? फटके आहेत हे मागच्या सामन्यात त्यांनी दाखवलं, पण काल काय झालं ते विसरायचं असतं, कारण आजचा दिवस नव्याने उगवतो. क्रिकेट सामन्यामध्ये सुद्धा तेच आहे. सचिन तेंडुलकरने काल 100 बनवल्या म्हणून तो सुद्धा म्हणत होता की कालच्या 100 मी विसरलोय, आज मात्र मला नव्याने सुरुवात करायची आहे. आणि त्यामुळं प्रत्येक सामना नवा, आव्हान नवं आणि इच्छा आणि इरादे सुद्धा नवं. सामन्याला सुरुवात करा प्लीज, वेळ दौडू नका. गोलंदाजीसाठी रसायनी संघाचा गोलंदाज प्रशांत, गतवर्षीचेच नव्हे तर तब्बल 3 वर्ष ज्यांनी स्पर्धेमध्ये आपली हुकूमत, दबदबा आणि दहशत निर्माण केली असा रसायनीचा संघ मैदानात आहे, जो अंतिम फेरीत जाणारच हा मजबूत इरादा घेऊन मैदानावरती उतरलेत आणि त्याला आव्हान देतोय तो पेणचा संघ. पेणचे डॉक्टर्स यशस्वी होणार की रसायनीकर पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये धडक मारणार, येणारा वेळ ठरवणार आहे. ओनली टाइम विल से. राईट अमोर द विकेट, पॅव्हलियन एंड कडून ऑफ सीमारेषेच्या बाहेर. यस इट इज वेलकम फॉर डॉक्टर प्रीतम. रसायनी संघाने आपण म्हटलं की धावांची सुनामी होती, तर दुसऱ्या बाजूला धावांचं फयाण सुद्धा येणार. च्या बाहेर पंच हात फैलावून इशारा करताय. चेंडू स्वैर असल्याचा अवांतरच्या स्वरूपात एक धाव. 5 ऑन टोटल, 5 ऑन स्कोरबोर्ड. टोटल मूव्स ऑन 5 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. डॉक्टर प्रीतम, बरंच लक्ष प्रीतम यांच्या फलंदाजीकडे असणार आहे, कारण ते जिनियस आहेत. निगेटिव्ह नसतो असं नेहमी म्हणतात, परंतु अहो हे जीवदान मिळालंय. आणि असिनजी, तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर अपने ही पैरों के ऊपर कुराडी मारने जैसा ही इस प्रकार का ये शब्द प्रयोग यहाँ पर होगा. परंतु एक झेल सुटतोय आणि हा झेल जो सुटलाय ना तो प्रश्नचिन्ह नव्हे, तर हे आता एक आव्हान आहे की डॉक्टर प्रीतम पुन्हा एकदा तुम्हाला संधी आहे. मागच्या सामन्यात सुद्धा असंच काही घडलं होतं, जीवनदानाचा चांगला लाभ उठवला होता आणि त्याचा निकाल सुद्धा काय लागला ते आपण पाहिलं होतं. महाड संघाला स्पर्धेतून बाद केलं होतं ते पेंट संघाने. 6 धावा धावफलकावरती आल्या. 64 धावांची गरज आहे. 64 या धावसंख्येला प्रत्युत्तर करताना पहिलं षटक चालू आहे. प्रशांतकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. ज्या मैदानावरती जसप्रीत बुमराहने आपली कामगिरी दाखवली, ज्या मैदानावरती वीरेंद्र सहवागने आपली कामगिरी दाखवली, ज्या मैदानामध्ये स्वप्नील जो महाराष्ट्रीयन संघाचा कर्णधार आहे, किंवा त्याच वेळेला साईराज या खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली, त्याच मैदानावरती आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो. हा आत्मविश्वास पाहायचा आहे कोणाच्या सोबत आहे. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 6 फॉर नो लॉस. नाहीये पंचांकडे वाईटची दाद मागितली जरूर, परंतु पंचाने ती फेटाळून लावली. यावेळचा मोठा फटका खेळला जातोय. सचिन सरळ भिरकावून देतोय, चेंडू सीमारेषा बाहेर. एक ब्युटिफुल 6. पोचले 12 पर्यंत. 64 धावाला उत्तर द्यायचं आहे, तर प्रति षटकामध्ये 21 धावा येणं आवश्यक आहे. आणि सचिन आणि प्रीतम ही जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल झालेत आणि हा चेंडू खेळून काढलाय तो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. रसायनी संघ जो फायटर संघ म्हणून ओळखला जातो, किंबहुना अजिंक्य संघ म्हणून जो ओळखला जातो, तो अजिंक्य राहणार का? पेण त्याला जशास तसं प्रत्युत्तर देतोय.
पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक गडी बाद 16 धावा पाहायचा, अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. सोळीचोक 64 आणि तशा पद्धतीने सरासरी गाठणार हे दाखवून दिलंय या वेळेला मैदानामध्ये की मी वेळेला मागच्या सामन्यामध्ये जसे 21-22 धावा प्रति षटकामध्ये पटकावल्या होत्या त्या नव्हे तर या वेळेला 16 धावांची जी सरासरी आहे ती मात्र मी राखले आणि ती या वेळेला मैदानामध्ये दाखवले सुद्धा. पाहायचं आहे की तशाच प्रकारचं उत्तर दुसऱ्या षटकात सुद्धा पाहायला मिळतंय का. गोलंदाजीला नवीन गोलंदाज येतोय रोहित. एकीकडे रोहित शर्मा नावाचं वादळ आपण पूर्णपणे भारतीय संघासाठी अनुभवतोय आणि दुसरीकडे हे गोलंदाज रोहित मैदानात कशा प्रकारची कामगिरी करतात. चेंडू हवेत आणि या वेळेला मात्र डॉक्टर प्रीतम बॅक टू पॅव्हलियन. डॉक्टर प्रीतम ज्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या तेच मात्र या वेळेला मैदानातून बाद होऊन परत आहेत. ज्या मैदानामध्ये त्यांनी आक्रमक खेळी जरूर साकारली होती मागच्या सामन्यात, परंतु या वेळेला मात्र तशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून होत नाही. आणि मी तेच म्हणालो की प्रत्येक वेळेला नवीन आव्हान असतं, त्याला सामोरं तुम्हाला जावं लागतं. 64 धावसंख्येला उत्तर देताना इथे काहीतरी वेगळं आव्हान सुद्धा तुमच्या समोर असणार आहे आणि ते रसायनीवाल्यांनी बरोबर ओळखलं होतं की सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक वेगळं टेन्शन असतं. आपल्या सगळ्यांना दक्षिण आफ्रिकेचा संघ किंबहुना माहिती आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ हा उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये बऱ्याच वेळेला पराभूत होतो. त्याचं कारण सुद्धा तेच आहे की एक फिअर ऑफ विनिंग असतं तसं फिअर ऑफ लुझिंग सुद्धा असतं आणि ते फिअर इतकं डेंजरस होऊ शकतं. हे बऱ्याच वेळेला एक मानसिक दडपण किंवा मानसिक दबाव ज्याला आपण म्हणतो ते क्रिकेटने बऱ्याच वेळेला आपल्याला दाखवलंय सुद्धा. रोहितचा हा चेंडू डॉक्टर अभिषेकने या वेळेला मैदानात जरूर खेळलाय, पण डॉक्टर अभिजितच्या या फटक्यावरती केवळ 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावानं स्वतःचं खातं खोललंय जरूर. पाहायचंय की पेंडकरांची ही जोडी मैदानामध्ये रबने बनादी जोडी आहे का, कारण जोडी टिकणं त्याच्यानंतर त्यांनी धावा बनवणं, धावा गमवणं आणि धावा ठोकणं या सगळ्या शब्दप्रयोगांमध्ये आता यांना जावं लागणार आहे, कारण आव्हान मोठं आहे. आणि अशा वेळेला रोहित अँड कंपनी अतिशय योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करते. बॅकफूट वरती गेले डॉक्टर रोशन, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. टप्पा घेतल्यानंतर या खेळपट्टीवरती चेंडू थोडा थांबून सुद्धा येतो किंवा त्याच वेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये आता म्हणायचं झालं तर खेळपट्टी थोडी संत झालेली असते. अशा वेळेला खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळणं हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग होतो. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट पॅव्हलियन एंड कडून आखो टप्प्याचा चेंडू अनइव्हन बाउन्स ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं गेलंय. हा अनएक्सपेक्टेड बाउन्स वरती बऱ्याच वेळेला अनेक फलंदाजांची बुंबेरी उडालेली आपण पाहिलं आणि याही वेळेला आपण पाहिलं डॉक्टर रोशनसाठी एक नवीन आव्हान उभं केलं. गोलंदाजाकडे नक्की स्पीड चांगला किंवा त्याच वेळेला दिशा आणि टप्पा चांगला ह्याच्याबाबत अनेक वेळेला चर्चासत्र झाली किंवा त्याच्याबद्दल बोलण्यात आलं. जिथे आता धावफलकावरती केवळ 1 धाव या षटकामध्ये आले, 17 धावा धावफलकावरती लागल्यात, केवळ 1 धाव येते. विचार करा त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला याचं किती ओझं वाटत असेल, कारण डॉक्टर रोहित यांनी ही जी कामगिरी केली ही कामगिरी कंजूस वृत्तीची कामगिरी आहे. समोरच्या संघाला खऱ्या अर्थाने आता कुठेतरी महागाईचे चटके जसे सामान्य जनतेला भेडसावत असतात ते कितपत हादरे देणारे असू शकतात हे या वेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा वाटत असेल. राईट मोर द विकेट आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु परत एकदा आपण पाहतोय सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत किंवा बॅटला लागून देत नाहीयेत. इथे बोलू घनश्याम पाटील यांना विनंती असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 17 धावा लागल्यात. प्रति षटकामध्ये 16 धावांची धावगती येणं आवश्यक असताना आपण पाहतोय पहिल्या षटकात 16 आल्या जरूर, परंतु नंतर 1च धाव येतं. याला म्हणतात क्रिकेट मधली अनिश्चितता. ही अनिश्चितता पूर्वीच्या काळी अमिताभ बच्चनच्या चित्रपटामध्ये पाहायला मिळायची, मध्यंतरीच्या काळामध्ये आमिर खानच्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण IPLच्या थरारमध्ये पाहिली. तर ही अनिश्चितता क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती असते. त्याला राजकारण सुद्धा एवढं अनिश्चित नव्हतं, पण मागच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये अनिश्चितता जी पाहिली तेवढी अनिश्चितता जगात कुठेच नसेल. वळतोय पुन्हा थेट मैदानाकडे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंच्या खेळामध्ये धावफलकावरती 17 साधारण 47 रन्सची अजूनही आवश्यकता आहे आणि एवढं आव्हान पार होणार का? काही कठीण काहीच नसतं असं जगात म्हटलं जातं.
नथिंग इज इम्पॉसिबल. एक सायकोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर्स बऱ्याच वेळेला हे सुद्धा सल्ला देतात की नथिंग इज इम्पॉसिबल इन अ वर्ल्ड, बिकॉज इम्पॉसिबल मध्ये आय एम पॉसिबल असतं. ते इथे शक्य आहे का जरूर. डॉक्टर अभिजितचा या वेळेला चेंडू सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करतोय डॉक्टर राम रसायनी संघासाठी. राम धावून आला असा एक शब्दप्रयोग मराठीमध्ये नेहमी केला गेलेला आहे आणि या वेळेला हे दवाखान्यात करतात, म्हणजे राम धावून आला असं. या वेळेला मात्र डॉक्टर राम धावून आले असं म्हणायला काही हरकत नाहीये आणि तो मैदानावरती आपल्याला रसायनी संघासाठी पाहायला मिळाला. पाहतोय सरळ लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज बाद होतोय. रासायनिक संघ आपलं तिकीट या वेळेला फायनल करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे मागच्या वर्षी किंबहुना पाहायला मिळालं होतं डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला की कळंबू विरुद्ध रासायनी, किंबहुना असंच चित्र पाहणार की काय. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही बरंच काही बाकी आहे, कारण 10 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. जुनी इमारत कोसळते त्या पद्धतीने फलंदाजी कोसळताना आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. या 45 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करणार हे फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण हे प्रश्न पुन्हा एकदा आपण पाहतोय, खरे कौतुक करावं लागेल रसायनी संघाच्या गोलंदाजांचं. अचूक टप्पा आहे, दिशा आहे आणि त्याच वेळेला मध्येच एखादा विचित्र प्रकारचा बाउन्सर जो अनइव्हन बाउन्सर आहे किंवा त्याच वेळेला भन्नाट यॉर्कर सुद्धा आहे. गोलंदाजीतलं वैविध्य किती जबरदस्त आहे. मी मगाशी प्रश्न जो विचारला की स्पीड महत्वाचा की ॲक्युरेसी महत्वाची, तर या दोन्ही गोष्टी तुम्ही ब्रेटलीला विचाराल तर तो म्हणेल स्पीड महत्वाचा, मॅग्राला विचाराल तो म्हणेल ॲक्युरेसी, आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टनला विचाराल तर ते दोन्ही महत्वाचं. आणखीन एक फलंदाज बाद. रसायनी संघ केवळ 20 धावा धावफलकावरती झाल्यात. चव्वेचाळीस धावांची अजूनही गरज आहे. आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी बऱ्याच धावांचं अंतर जे ओलांडायचं आहे त्याच्यामध्ये 7 चेंडूंमध्ये 44 धावा, म्हणजे जवळजवळ अशक्य प्राय असं आव्हान आता येऊन उभं टाकलंय. 7 चेंडू आणि 44 धावा. रसायनी संघाला दाद द्यावी. स्पर्धेतला पूर्णपणे अजिंक्य संघ कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी पेश केलं. 6 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. आक्रमकता प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी कशा प्रकारची असेल, त्याला रोखण्याची ताकद गोलंदाजांची, या सगळ्या आघाड्यांवरती चांगला खेळ ज्याला आपण म्हटला ते पाहायला मिळालंय. 6 चेंडू आहेत, शेवटची ओव्हर असेल, वेळ दवडायचा नाहीये. आपला जो बॉलर आहे त्यालाच ओढ द्या, चला लवकरात लवकर निर्णय घ्या. 6 चेंडू येणं बाकी, 43 धावांची गरज आहे. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, लक्षात घ्या. आणि बऱ्याच प्रमाणात अंधुक प्रकाश आता झालेला आहे मैदानावरती, बॅड लाईट झाले आणि त्याचा तोटाच जास्त आहे हे लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघाने. आणि कुठेतरी आपल्याला अंतिम फेरीचा सामना खेळायचा आहे त्याचंही भान आपल्याला असू द्या. पण या डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सहभागी डॉक्टर्सना या ठिकाणी धन्यवाद देतो. विविधांगी स्पर्धा मग त्याच्यामध्ये झालेल्या काही एकेरी स्पर्धा सुद्धा असतील, तर त्या यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना खऱ्या अर्थानं आज धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 दिवस एकत्र आलोय आणि एकत्र
एकत्र येण्यामागचं अर्थातच धोरण पुन्हा एकदा संघटना मजबूत ठेवणं किंवा त्याच वेळेला आपलं मैत्रीचं नातं अबाधित ठेवणं आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळालं. बऱ्याच जणांनी अनेक प्रकारे सांगितलं की आता रेग्युलर प्रॅक्टिस सुद्धा सुरुवात करायला पाहिजे किंवा काही जणांनी असं सुद्धा म्हटलं की आपल्या फिटनेसकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. काहींनी असं सुद्धा आजपासून ठरवलंय की उद्यापासून आठवड्यातून एक दिवस का होईना मैदानावर नक्की जाऊया. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. मित्रांनो, कालपासून ज्या अंतिम 2 संघांची आपण DPL मध्ये फायनलसाठी मॅच वाट बघत आहोत तो सामना जवळ येऊन ठेपलाय. मला वाटतं आपण उत्कृष्ट असा उत्तुंग असा षटकार, थोडंसं आपल्याला उशीर झालेला आहे त्यामुळे ही जी फायनलची मॅच आहे ती 3 षटकांची करण्यात येणार आहे. अदरवाईज प्रकाश कमी होत गेल्यावर आपल्याला नंतर खेळता येणार नाही. त्यामुळे फायनल मॅच 3 ओव्हरची होणार आहे आणि ही मॅच संपल्या लगेचच फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आणि टॉससाठी मी डॉक्टर संजय करंगुळे रसायनी आणि डॉक्टर संतोष रक्टे यांना बोलवतोय. येस, फायनलसाठी सर्वप्रथम हार्ड लक टू पेन आणि फायनलसाठी या ठिकाणी आपण तयार होतोय कारण या चेंडूनेशी अर्थातच सामन्यामधला आपला विजय निश्चित केलाय तो रसायनी संघाने. हार्दिक अभिनंदन. आणि फायनलचा सामना रसायनी विरुद्ध कळंबोली. येस, डॉक्टर मिलिंद घरत यांना विनंती असेल की आपण स्टेजकडे यायचंय. डॉक्टर मिलिंद घरत यांना विनंती असेल. कळंबोली आणि प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणजेच रसायनी दोन्ही संघांनी यायचं. डॉक्टर शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सामना 3 षटकांचा असणार आहे कारण बॅडलाईट जवळ पॉवर प्ले नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. पॉवर प्ले नसणार आहे, 3 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही संघाने थोडं सहकार्य करायचं आहे. फायनलच्या मॅचसाठी कळंबोली संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कळंबोली संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण सर्व 2 दिवस ज्या फायनल मॅचची अतिशय उत्कंठाने वाट बघत होतो ती वेळ येऊन ठेपलेली आणि 2 स्पर्धेतले उत्कृष्ट संघ जे मागच्या वर्षाचे सुद्धा फायनलिस्ट होते त्याच टीम यावर्षी फायनल मध्ये आलेल्या आहेत. बघूया आता फायनलचा सामना किती रंगतदार होत होते. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा मी डिक्लेअर करतोय. पारितोषिक नंतर घेऊन जायचं आहे. रसायनी संघाचे डॉक्टर जीतू पाटील. रसायनी फिल्डिंग लावायची. कळंबोली ओन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. फायनलच्या सामन्याकडे आपण वळलोय आणि नुकत्याच आटोपलेल्या सेमीफायनल